धर्म शिकवत असतो आपल्याला. धर्म शिकवतोय की नाते काय आहे. जर धर्मच नसता तर बहीण कळाली असती का, आई कळाली असती का, नाही कळाली असती. धर्म शिकवतो की आई काय, बहीण काय, बाप काय, भाऊ काय, काकी काय. राजपुत्र अभिमन्यू सर्वांचा लाडका आहे आणि चक्रव्यूह मध्ये पडलाय. स्वतः कृष्ण ते बघतायत दुरून, स्मित हास्य चेहऱ्यावरती. काय भाचा आहे ना, अभिमन्यू भाचा आहे कृष्णांचा, बघताय आणि स्मित हास्य करताय. लाडका होता अगदी सगळ्यांचा. चक्रव्यूह मध्ये सापडला, वाचवण्यासाठी कोणी नव्हतं. द्रौपदीने विचारलं, काय रे कसा आहेस तू, हसतोयस माझ्या मुलाला पाहून, माझ्या नातवाला पाहून हसतोयस. तो म्हटलं, द्रौपदी सखी बघ, तुला त्याच्या वेदना आता दिसतायत, पण याच्यापेक्षा जास्त यातना तो जर जिवंत राहिला तर त्याला मिळणार आहेत. म्हणून त्या यातना त्याच्या इथे मी संपवतोय. ठोकर लागली ना छोटीशी, समजून जायचं की पुढे आपला खूप मोठा ऍक्सिडेंट होणार होता आणि भगवंतानी आपल्याला छोट्याशा गंमतीमध्ये वाहून नेलेलं आहे. हा पॉझिटिव्ह विचार करायला शिका, नेगेटिव्ह विचार करू नका. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सर्वांसाठी त्रिकालबाधित सत्य हेच आहे की या जगात आपलं कोणी नाहीये महाराज. ज्या विधात्यानं जसं लिहिलंय, विधात्यानं जसं लिहिलंय ना तसं आपलं कर्म आहे आणि त्या कर्माच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही. जसं कर्म तसं त्याचं फळ असतं माय बाप.